बालविवाह ती फक्त 13 वर्षाची होती. हातात बाहुली होती, पण दुसऱ्या हातात मंगळसूत्र देण्यात आलं. ज्या वयात स्वप्न पाहायची होती त्या वयात तिला बायको बनवलं गेलं. लोक म्हणाले परंपरा आहे, कुणी म्हणालं इज्जत वाचेल, पण कुणालाही विचार नाही तिला काय हवंय. बालविवाह म्हणजे लग्न नाही, तो एक निर्णय आहे जो मुलीचं संपूर्ण आयुष्य तिच्या संमतीशिवाय बदलतो. शिक्षण थांबतं, स्वप्न मोडतात आणि बालपण कायमचं हरवतं. आज जर आपण गप्प बसलो तर उद्या अजून एक मुलगी तिचं आयुष्य जगण्याआधीच हरवेल. ही कथा नाही, ही आजही घडणारी वास्तव्य आहे. बालविवाह थांबवा, मुलींना शिकू द्या, कारण लग्नाचं वय नंतर येईल, पण बालपण परत येत नाही. नावाखाली होणारा अन्याय बालविवाह हा विषय फक्त एका मुलीच्या आयुष्यापुरता मर्यादित नाही. तो संपूर्ण समाजाचा मानसिकतेवर, संस्कारावर आणि भविष्यावर प्रश्नचिन्ह उभं करतो. ज्या समाजात मुलीचं बालपण हिरावून घेतलं जातं त्या समाजात भविष्य कधीच सुरक्षित असू शकत नाही. बालविवाह म्हणजे लग्न नाही, तो एक शक्तीचा निर्णय, एक सामाजिक अन्याय आणि एक गुन्हा आहे जो मुलीच्या आयुष्यावर आयुष्यभराची जखम सोडतो. आजही आपल्या देशात अनेक ठिकाणी बालविवाह परंपरा, सुरक्षा, इज्जत आणि गरिबी या कारणाखाली लपवला जातो. पण सत्य हे आहे की या सगळ्या कारणामागे मुलीच्या स्वातंत्र्याची भीती आणि तिच्या शिक्षणाकडे केलेली दुर्लक्ष दडलेली असते. ज्या वयात मुलीला खेळायचं, शिकायचं, स्वतःला ओळखायचं असतं त्या वयात तिच्या हातात मंगळसूत्र देऊन तिच्यावर जबाबदाऱ्याचं ओझं टाकलं जातं. बालपण हिरावून घेतलेलं आयुष्य बाल विवाहामुळे सर्वात आधी संपतं. ते म्हणजे बालपण. लहान वयात लग्न झालेल्या मुलींना खेळ, मैत्री, शिक्षण, स्वप्न या सगळ्यांपासून दूर केलं जातं. अचानक ती मुलगी न राहता सून बायको बनते. तिचं मत विचारलं जात नाही, तिच्या इच्छेला किंमत दिली जात नाही, निर्णय तिच्यासाठी घेतले जातात. तिच्या विरुद्ध बालपण ही आयुष्याची पायाभरणी असते. इथेच व्यक्तिमत्व घडतं, आत्मविश्वास तयार होतो, पण बालविवाह ही पायाभरीच उद्ध्वस्त करतो. त्यामुळे मुलगी आतून तुटते, गप्प होते आणि हळूहळू स्वतःलाच विसरते. शिक्षणावर घाला बालविवाहाचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे शिक्षणाचा खंड. लग्नानंतर बहुतेक मुली शाळा, कॉलेज सोडतात. शिक्षण थांबलं की संधी थांबतात. शिक्षण नसल्याने नोकरी, आर्थिक स्वावलंबन, निर्णय क्षमता या सगळ्या गोष्टी हातातून निसटतात. शिक्षित नसलेली मुलगी कायम दुसऱ्यावर अवलंबून राहते. हेच तिचं शोषण आणि सोपं करत. शिक्षण म्हणजे फक्त नोकरी नाही, ते विचार करण्याची ताकद देतं, स्वतःसाठी उभं राहण्याची हिंमत देतं. बालविवाह ही ताकद मुलीकडून हिरावून घेतो. आरोग्यावर गंभीर परिणाम. लहान वयात लग्न म्हणजे लहान वयात मातृत्वाचा धोका. शारीरिक दृष्ट्या अपूर्ण विकसित शरीरावर गर्भधारणेचा ताण येतो. त्यामुळे कुपोषण, रक्तक्षय, प्रसूतीतील गुंतागुंत, कधी कधी मृत्यूचाही धोका वाढतो.
मानसिक आरोग्याचंही मोठं नुकसान होतं. भीती, नैराश्य, तणाव, एकटेपणा ही फक्त आकडेवारी नाही, ही वास्तवातील वेदना आहे, जी अनेक मुली रोज जगत आहेत. कायदा असूनही का चालू आहे भारतात बालविवाह? प्रतिबंधक कायदा आहे, तरीही बालविवाह थांबत नाही. कारण कायद्याची माहिती कमी, अंमलबजावणी कमजोर आणि सामाजिक दबाव जास्त आहे. अनेकदा घरगुती विषय म्हणून याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण लक्षात ठेवा, बालविवाह हा गुन्हा आहे आणि गुन्ह्यावर गप्प बसणं ही गुन्ह्यातील भागीदार आहे. मानसिक गुलामगिरी, लोक काय म्हणतील, इज्जत जाईल, मुलगी मोठी झाली की धोका, या भीतीतून बालविवाह केला जातो. ही भीती म्हणजे मानसिक गुलामगिरी आहे. मुलीला स्वतःचं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. तिच्या सुरक्षेसाठी शिक्षण, जागरूकता आणि आत्मविश्वास हाच खरा उपाय आहे. लग्न नाही, बदल शक्य आहे, बदल अशक्य नाही. जिथे मुलींना शिकवलं गेलं तिथे बालविवाह कमी झाले. जिथे पालकांनी मुलीवर विश्वास ठेवला तिथे कुटुंब मजबूत झालं. शिक्षित मुलगी केवळ स्वतःच नाही तर संपूर्ण कुटुंबाचं आणि समाजाचं भविष्य बदलते. आपली जबाबदारी बालविवाह थांबवणं ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, ही आपली सगळ्यांची आहे. पालकांनी मुलींना शिकू द्या, शिक्षकांनी जागरूकता वाढवावी, समाजाने चुकीच्या परंपरांना नकार द्यावा, तरुणांनी आवाज उठवावा. एक मुलगी वाचली तर एक पिढी वाचते. ठाम संदेश, बालविवाह हा संस्कार नाही, तो अन्याय आहे. मुली म्हणजे ओझं नाहीत, त्या संधी आहेत. लग्नाचा निर्णय तिच्या वयात, तिच्या संमतीने, तिच्या स्वप्नासोबत असायला हवा. बालविवाहाला नाही म्हणा, शिक्षणाला हो म्हणा, मुलीच्या स्वप्नांना साथ द्या. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनल